विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची 2 दिवस मॅरेथॉन बैठक पाहायला मिळणार आहे। येत्या 23 आणि 24 सप्टेंबरला मुंबईत भाजपची ही 2 दिवस बैठक होणार आहे। भाजपच्या कोर कमिटी आणि निवडणूक समितीचे सदस्य यासाठी उपस्थित राहतील। या बैठकीत उमेदवारांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे। पितृपक्षानंतर भाजप पहिल्या 50 उमेदवारांची नावे घोषित करणार आहे। अपडेट जाणून घ्या। सुशांत सावंत आपल्या सोबत आहे। सुशांत, खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून सातत्यानं भाजपच्या या बैठका होत आहेत। ही बैठक किती महत्त्वाची असणार आहे, कारण की या बैठकीमध्ये उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे। दीपक, आपण जर बघितलं असेल तर भाजपची पहिली 50 उमेदवारांची यादी जी आहे ती पितृपक्षानंतर जाहीर होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर ही बैठक जी आहे ती महत्त्वाची असणार आहे। आणि या बैठकीत जर आपण बघितलं असेल तर कोर कमिटीचे सदस्य आणि निवडणूक समिती, जी भाजपची निवडणूक समिती आहे त्यातील सगळे सदस्य असणार आहे आणि भाजपच्या यादीवर जे आहे ते अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे। जे आपल्याला माहिती मिळते त्यानुसार भाजपच्या मतदारसंघ जवळपास निश्चित झालेला आहे। भाजपनं किती जागा लढायच्या हे देखील आता जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जात आहे। तिन्ही पक्षातील काही जागांचा जो वाद आहे तो देखील आता अंतिम टप्प्यात आहे। याच पार्श्वभूमीवर या बैठकीत सर्व चर्चा होणार आहे आणि भाजपचे पहिल्या यादीतले जे उमेदवार कोण असणार आहेत त्यावर अंतिम निर्णय होऊन ही पहिली यादी जी आहे ती पितृपक्षानंतर खरं तर जाहीर होईल। आणि या बैठकीला भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव असतील, अश्विनी वैष्णव असतील सहप्रभारी, त्याचसोबत देवेंद्र फडणवीस आणि इतर महत्त्वाचे नेते, निवडणूक समिती आणि कोर कमिटीचे नेते हे उपस्थित राहणार आहे। मॅरेथॉन बैठक आहे, 2 दिवस खरं तर ही बैठक चालणार आहे आणि त्यानंतर भाजपची यादी देखील फायनल होणार आहे। दीपक, सुशांत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।